हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल। आज आपण बघणार आहोत स्पेशल स्ट्रीट स्टाईल जिनी डोसा। नॉर्मल डोसा तुम्ही सगळे करता, हा आपण स्ट्रीट स्टाईल जो मुंबईमध्ये फार फेमस आहे तसा जिनी डोसा आपण बनवू आणि त्याबरोबर आपण सर्व करणार आहोत दोन चटण्या, एक आपली कोकोनट आणखीन एक टमाटर चटणी। सो मी इंग्रेडिएंट्स दाखवते, आणखीन याच्यात खूप इंग्रेडिएंट्स आहे। सो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रेसिपी प्रमाणे इंग्रेडिएंट्स सेग्रिगेट करून देईन आणि आत्ता करताना पण तुम्हाला एक्सप्लेन करत चलते। क्विकली एकदा आपण ओव्हरव्ह्यू घेऊन घेऊ काय काय आपले इंग्रेडिएंट्स आहेत। सो आता चटणीला आणि बाकी गोष्टींना लागणारं साहित्य मी दाखवून देते। तेल घेतलंय टमाटर चटणीसाठी, 2 टमाटर रफली चॉप, एक कांदा डाइस्ड, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे अराउंड आलं घेतलंय। इथे आपण फुटाणे घेतलेत, आपण इथे उडदाची डाळ घेतली आहे, आपण थोडीशी तुरीची डाळ आणि इथे आपण ह्या बेडगी मिरची घेतली आहे, मोहरीची डाळ घेतली आहे, मीठ, कढीपत्ता, हे इंग्रेडिएंट्स आपल्याला चटणीसाठी लागणार आहे। जी दुसरी चटणी आहे खोबऱ्याची, त्याच्यासाठी आपण ओलं खोबरं किसलेलं घेतलं, थोडी कोथिंबीर, दही, जिरं, हिरवी मिरची, मीठ, आणखीन थोडी फुटाण्याची डाळ, हे घालून आपण चटण्या करू। सो आता आपण रेसिपीकडे वळू। त्याच्या आधी डोस्याचं बॅटर मी सांगून देते। 1 कप आपण उडदाची डाळ, आणखीन 3 कप आपण तांदूळ, कोणचा पण असा तुम्ही राशनचा किंवा असं बासमती नाही, दुसरा कोणचाही तुम्ही तांदूळ इथे घेऊ शकता डोस्याकरता। 4-5 तास भिजवून वाटून फर्मेंट करून घेतले। आता जिनी डोस्यामध्ये आपण ज्या भाज्या वगैरे घालणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे टमाटर, पत्तागोबी, आणखीन कांदा घातलाय। तुम्हाला कॅप्सिकम ॲड करायचे, तुम्ही कॅप्सिकम पण घालू शकता। इथे आपण शेजवान सॉस घेतलाय, टोमॅटो कॅचअप घेतलाय, पावभाजी मसाला घेतला आहे, चीज क्यूब्स लागणार आहेत आपल्याला, आणखीन बटर लागणार आहेत। तर हे आपण ॲज पर द रेसिपी बघत जाऊ। 2 चमचे अराउंड इथे तेल टाकते, आता आपण याच्यात जिरं घालू, जिरं झाल्यावर आपण याच्यात चण्याची डाळ घालू, आणखी उडदाची डाळ घालू। त्याला आपण थोडंसं परतून घेऊ। आता आपण ह्या स्टेजवरती याच्यामध्ये आपण आता आलं घालू, अर्धा चमचा अराउंड आपण घातलं, आणि लसणाच्या पाकळ्या, ज्या मी 5-6 लसणाच्या पाकळ्या घातल्या। आता आपण कांदा घालून घेऊ, आपण थोडा कांदा परतून घेतलाय। आता आपण याच्यामध्ये मिरच्या घालू, आता आपण टमाटर घालू, आता आपण हे टमाटर छान मिक्स करून घेऊ आणि थोडंसं आता आपण मीठ घालू। पण याला थोडं कुक करून घेऊ। आता आपण खोबऱ्याची चटणी बघून घेऊ। सो इथे मी खोबरं किसलेलं घातलंय, तुम्ही डाइस्ड करून पण घालू शकता खोबरं। थोडी कोथिंबीर घालू आपण याच्यात,
फुटाणे डाळे आपण याच्यामध्ये घालू. अराउंड 2 चमचे मी घेतले. इथे मी 2 चमचे दही घालणार आहे. तीन 4 मिरच्या ग्रीन आपण तिखटवाल्या घालणार आहोत. अराउंड अर्धा चमचा आलं, जिरे 1 चमचा, सॉल्ट ॲज पर टेस्ट. आता ह्याला मी वाटून घेते. आता टमाटर आपले छान चंकी झालेत, छान शिजलेत आपले टमाटर, श्रिंक झालेत. आपण गॅस ऑफ करू. आणखी ह्या मिक्सरला गार करून घेऊ वाटायच्या आधी. बघू शकता किती सुंदर कलर आला आहे. आपण ही चटणी थोडं पाणी घालून आपल्या कन्सिस्टन्सी जशी हवी आहे तसं वाटून घेतली आहे. याला मी बोलमध्ये काढून घेते. मगाशी जे आपण परतून घेतलं होतं टमाटर कांदा मिक्सचर, त्याला आपण आता थंड करून घेतलं, वाटून घेऊ. आपण आपली चटणी टमाटरवाली वाटून घेतली आहे. आता ह्या दोन्ही चटणींकरता आपण वरून एक तडका क्रिएट करू. तर आपण पटकन तडका करू. आता आपण तडक्याकरता तेल घेतलं आहे. चेक करून घेऊ तेल आपलं तापले की नाही. तेल तापलं की आपण पुढचे इन्ग्रेडियंट्स घालू. आता आपण याच्यामध्ये मोहरीची डाळ टाकली, मोहरी घातली. आता आपण कढीपत्ता घालू. थोडीशी उडदाची डाळ आणि याला आपण छान कुक करून घेऊ. आपला तडका तयार आहे. आपण याला चटणीवर घालून घेऊ. आता आपण हे डोसा बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू. आधी त्याच्यात थोडंसं मीठ घालून देऊ आणि थोडं पाणी. मिक्स करू. आता आपण याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली. तुम्ही बघू शकता रनी पाहिजे आपल्याला, फ्री फ्लोईंग. ही परफेक्ट आहे. आता मी इथे तवा डोस्याचा तापायला ठेवलाय. तवा आपला छान तापलाय. पुसून घेऊ आणि आता आपण याच्यात डोसा बॅटर घालू. आता आपण इथे थोडंसं बटर घालणार आहोत. आता आपण ह्या बटरवरती शेजवान चटणी वगैरे घालू. इथे मी अराउंड 2 चमचे शेजवान चटणी घातली आहे. त्यानंतर आपण याच्यात थोडा कांदा घालू. थोडीशी ही कॅबेज घातली आपण. थोडासा टमाटर. भाज्या आपल्या टेस्टप्रमाणे घालायच्या. खूप
तुम्हाला ज्या ज्या आवडतात तुम्ही घालू शकता. थोडासा पावभाजी मसाला मी इथे घालते. सॉल्ट टाकलाय मी आणि आता थोडंसं 1 चमचा टोमॅटो केचप. आणि आता आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊ बटरवरती. हे सगळं करत असताना गॅस एकदम लोवर ठेवायचं आहे आपल्याला, खूप हाय फ्लेम नाही ठेवायची आहे. ह्याला आपण मॅशरच्या सहाय्याने छान पसरवून घेऊ. याला पसरवून घेतले आपण आणि आता आपण पुढे चीज क्यूब घालणार आहोत त्याच्यात. इथे मी प्रोसेस्ड चीज घेतलाय. तुम्हाला पुल हवा असला, चीज पुल जर आवडत असेल तर थोडासा मोझरेला पण तुम्ही घालू शकता. आपण डोसा फोल्ड करून घेतलाय. आणखीन हा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ कट करायला. जिनी डोसा आपला रेडी झालाय. प्लेटिंग आपण करून घेतली आहे. स्ट्रीट स्टाईल जिनी डोसा विथ 2 चटणी नक्की करून बघा. क्रिस्पी, क्रंची, चीजी जिनी डोसा. आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. आपल्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. आणखीन रेसिपी करून बघा. कशी झाली आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.